स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। ही निवडणूक लढण्याचे मुख्य कारण म्हणजे शासन पातळीवर होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ आता कोचिंग क्लासेसचे शिक्षकांनी आगामी कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत संघटनेचा उमेदवार रिंगणात उतरवण्यात येणार ठरवले आहे। शालेय शिक्षण व्यवस्थेला पूरक अशी शैक्षणिक संस्था असलेल्या कोचिंग क्लासेस संचालक संघटनेने आता कोकण पदवीधर निवडणूक लढवण्याचा निश्चय केला आहे। यावेळी संघटनेचे अध्यक्ष सतीश देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी बोलताना यांनी महाराष्ट्रातील क्लासेस संचालक म्हणजेच खाजगी शिक्षक यांच्या न्याय हक्कासाठी संघटना काम करत आहे। शालेय शिक्षण व्यवस्था कमकुवत पडत असताना शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्या हितासाठीही संघटना कार्यरत असून अनेक डॉक्टर, वकील, इंजिनियर घडवण्यात या क्लासेसचा वाटा आहे। या पार्श्वभूमीवर या क्षेत्राच्या विकासासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार करूनही दखल घेतली गेली नसल्याने कोचिंग क्लासेस संघटना संतप्त झाल्या आहेत। या राज्यात केवळ सुशिक्षित पदवीधर निर्माण होत आहेत, परंतु त्यांच्या रोजगाराबाबत कोणीही बोलत नाही। पदवीधर यांच्या समस्याबाबतही कोणताही विचार केला जात नाही। पदवीधरांना केवळ गृहीत धरण्यात येते। मतदार नोंदणी यशस्वी झाल्यानंतर संघटनेच्या वतीने तरुण उमेदवार म्हणून श्री अमोल जगताप यांची निवड करण्यात आली। ठाण्यात पुनर्विकास प्रकल्प हाती घेऊन मे जोशी एंटरप्राइजेसच्या कौस्तुभ कळके आणि त्यांच्या साथीदारांनी शेकडो नागरिकांची फसवणूक केली। बांधकाम व्यावसायिक कौस्तुभ कळके याच्या विरोधात गुन्हे दाखल असून त्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा करते। असे असेल तरी रखडलेला प्रकल्प कसा पूर्ण होईल असा प्रश्न फसवणूक झालेल्या रहिवाशांना निर्माण झाला आहे। काल ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी त्यांच्यासोबत बैठक घेतली। या बैठकीत कायदे तज्ज्ञ उपस्थित होते। यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। कौस्तुभ कळके आणि त्यांच्या भागीदारांनी मे जोशी एंटरप्राइजेस या नावाने बांधकाम कंपनी सुरू केली होती। जुने ठाणे म्हणून ओळख असलेल्या नौपाडा, चरई आणि पाचपकाडी भागात अनेक इमारती जुन्या तसे मोडकळीस आल्या होत्या। या इमारतीच्या पुनर्विकासाची कामे मे जोशी एंटरप्राइजेस या कंपनीने हाती घेतली होती, परंतु भागीदारांमध्ये वाद निर्माण होऊ लागले। त्यानंतर पुनर्विकास प्रकल्पामध्ये बाधित झालेल्या कुटुंबियांना जे मासिक भाडे ठरवून देण्यात आले होते ते मासिक भाडे देखील मिळत नव्हते। कळके आणि त्यांच्या भागीदारांनी पुनः बांधणीतून तयार होणाऱ्या सदनिका देखील परस्पर विक्री केल्या होत्या। या प्रकारानंतर पुनर्विकास प्रकल्पात फसवणूक झालेल्या नागरिकांनी कळके विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या। या प्रकरणाचा तपास ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे। कळके आणि त्यांच्या साथीदारांनी प्रकल्प पूर्ण केले नाहीत, त्यामुळे प्रकल्प कधी पूर्ण होणार असा प्रश्न रहिवाशांना पडलाय। काही प्रकल्प 3 वर्षांपासून अधिक काळापासून रखडलेले आहेत। अनेक कुटुंबियांनी साठवलेल्या पुंजीमधून घरे घेतली होती, परंतु फसवणूक झाल्याने कुटुंबीय देखील घरापासून वंचित आहेत। रविवारी नौपाडा येथील सहयोग मंदिर सभागृहात आमदार केळकर यांनी फसवणूक झालेल्या कुटुंबियांची बैठक घेतली। या बैठकीत 16 गृहसंकुलातील सुमारे 200 सभासद उपस्थित होते। ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 5 आणि 6च्या रुंदीकरणाचे आव्हानात्मक काम ठाणे स्थानकावर 5 ते 6चे काम हाती घेण्यात आले होते। हे काम पूर्ण करण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्रीपासून ब्लॉक घेण्यात आला होता। तो रविवारी दुपारी पूर्ण झाला आणि फलाट 5 वरून प्रवाशांना घेऊन दुपारी 1:30 वाजता कसारा फास्ट लोकल कल्याणच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितले। सकाळी 10:30 वाजता घेण्यात आलेली चाचणी यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले आहे। ठाणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर 5, 6 हे 300हून अधिक उपनगरी तसेच मेल एक्सप्रेस गाड्या हाताळणाऱ्या सर्वात व्यस्त प्लॅटफॉर्मपैकी एक आहे। तेथे 785 प्रिकास्ट होलो ब्लॉक बसून 587 मीटरच्या संपूर्ण लांबीसाठी 3 मीटरने रुंदीकरण करण्यात आले। हे प्रिकास्ट ब्लॉक्स प्लॅटफॉर्म पृष्ठभाग सेटलमेंटची शक्यता कमी करतात। प्लॅटफॉर्मच्या बांधकामासाठी अशा प्रकारच्या ब्लॉकचा वापर पहिल्यांदाच झाला असून ते काम रविवारी दुपारी 1:30च्या सुमारास पूर्ण झाले। त्या कामात 2 कॉन्क्रीट पंप, 5 पोकलेन, 1 रोलर, 1 बॉलस्ट, 32 टँक वॅगन आणि 4 लोकोमोटिव्हचा वापर करण्यात आला। प्लॅटफॉर्म रुंदीकरणाच्या कामासाठी जागा उपलब्ध व्हावी म्हणून 1 फूट ओव्हरब्रिजही तोडण्यात आला होता आणि काही दिवसापूर्वी नवीन बांधण्यातही आला आहे। मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी आणि पर्यवेक्षकांच्या टीमने प्रत्येक संघाचे नेतृत्व करणारे 15 वरिष्ठ विभाग अभियंते आणि 10 विविध कंत्राटदारांच्या सुमारे
400 मजुरांच्या 20 संघांनी लक्षित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली होती। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाणे महापालिका हद्दीतील नाले सफाई 31 मेच्या अगोदर पूर्ण करायला हवीत, अशा सूचना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित विभागांना व ठेकेदारांना दिले होते। मात्र ठाण्याच्या गांधीनगर, कापूरवाडी, नलपाडा, बाळकुम, उपवन, घोडबंदर रोड, लोकमान्य नगर येथील अनेक नाल्यांमध्ये आजही कचऱ्याचे ढीग साचल्याचे निदर्शनास येत आहे। यावरून असे दिसते की या ठेकेदाराने आयुक्तांच्या आदेशाला केळाची टोपली दाखवले। महापालिका हद्दीत सुमारे 308 किलोमीटर अंतराचे 129 छोटे मोठे नाले आहेत। ठाण्याचे नाले सफाई व्यवस्थित व्हावी यासाठी तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी निविदा प्रक्रियेमध्ये नाल्याच्या सफाई संदर्भात काही अटी व शर्ती लागू केल्या होत्या, पण ठेकेदारांनी संगनमत करून या अटी व शर्ती हटवण्यात पालिका प्रशासनाला भाग पडले। असे करून सुद्धा ठाण्यातील नाल्याची सफाई परिस्थिती बघितल्यास बहुतेक नाल्यामध्ये कचरा तसाच असून ठेकेदार फक्त हात की सफाई करत असल्याचा आरोप नागरिक करतायत। असाच प्रकार बाळकुम अग्निशमन केंद्रामागील नाल्याचे आहे। त्या नाल्याची सफाई न झाल्यामुळे पावसाळा तोंडावर आला आहे। त्यामुळे पावसाळ्यात सदर नाला तुडुंब भरून बाजूच्या वस्तीमध्ये जाऊन सदर वस्ती जलमय होण्याची भीती नागरिक व्यक्त करतायत। ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा ताण कमी होताना दिसत नाही। उपचारासाठी दाखल असलेल्यांची संख्या 450 पेक्षा अधिक आहे। सध्या येथे ओपीडीत येणाऱ्या रुग्णांची संख्या 2500च्या आसपास आहे। मागील काही महिन्यात ही संख्या रोजच्या रोज वाढत आहे। रुग्णांची संख्या वाढत असल्याने येथील खिडक्यांची संख्या वाढवण्यात आली। ठाणे, कळवा, मुंब्रा, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना कळवा रुग्णालय हे महापालिकेचे एकमेव रुग्णालय आधार आहे। अनेक रुग्ण दूरवरून उपचारासाठी येतात। जिल्हा शासकीय रुग्णालयाचे तात्पुरत्या स्वरूपात 3 हातनाका येथे स्थलांतर करण्यात आले। एवढ्या लांब जाणे नागरिकांना शक्य होत नसल्याने त्या रुग्णांचा भार कळवा रुग्णालयावर पडत आहे। यापूर्वी येथील ओपीडीवर 1500 ते 1700च्या आसपास रुग्ण येत होते, परंतु मोफत केस पेपर सुविधेसह इतर आरोग्य सुविधा मिळत असल्याने येथे ओपीडीत येणाऱ्या रुग्णांची संख्या 2000 ते 2700 पर्यंत गेली आहे। मागील आठवड्यात रोजच्या रोज ओपीडीत 2600 पर्यंत रुग्ण येत आहेत। त्यामुळे रुग्णालयावरील ताण वाढल्याचे दिसत आहे। अतिदक्षता विभागात 322 रुग्णांवर तर रोजच्या रोज नव्याने 100हून अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका।